मी आज तुम्हाला अळूवडी कशी बनवायची ती दाखवते। अळूवडी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे अळूची पानं, बेसन, तांदळाचं पीठ, गूळ, चिंच, तीळ, मिरची पावडर आणि हळदी पावडर। चिंचमध्ये थोडं पाणी घालून थोडा वेळ फुगत ठेवायची। तसंच गुळामध्ये पण थोडं पाणी घालून थोडा वेळ फुगत ठेवायचं। एक 5-6 मिनिटं बस आहे। मी 3 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्याच्यात 1 वाटी तांदळाचं पीठ घालते। दोन चमचे मिरची पावडर, थोडी हळदी पावडर, तीन चमचे तीळ घालते, आणि त्याच्यात जो चिंचेचा कोळ मी बनवलेला आहे ते घालते, आणि गुळाचं पाणी बनवलेलं आहे ते पण घालते, आणि चवीपुरतं मीठ घालते। हे सगळं एकजीव करून घ्या। लागल्यास थोडं पाणी घाला त्याच्यात। हे बघा, हे एकजीव करून घेतलेले आहे। अळूची पानं घेताना तुम्ही किती घेऊ शकता, म्हणजे 5 पण घेऊ शकता, 4 पण घेऊ शकता, 3 घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकतात। जेवढी जास्त घेतील तेवढी जाडसर होणार। तेव्हा मी 3 पानं घेतलेली आहे। हे बघा, 1, 2 आणि 3। हे छोट्या आकाराचं आहे। तिसरं पान, तर तिन्ही पाने अशी उलट्या बाजूने ठेवायची। त्याची जी एक काळी हे आहे, शीर आहे ना, ती काढून घ्यायची सुरीने। सुरीने पण काढली तर चालतील, किंवा त्याच्यावर लाटणीने पण, जरा लाटणी सुद्धा प्रेस करून घेतली तरी चालते। दाखवते मी। हे बघा, लाटणी त्याच्यावर फिरवायची अशी, म्हणजे ती मऊ होते। किंवा सुरीने पण ती काढू शकता तुम्ही। मोठं पान आहे ते आधी घ्यायचं, म्हणजे सर्वात आधी मोठं पान, आणि ते ही बाजू चांगली बाजू आहे ती खालच्या बाजूला करायची, आणि ती उलटी बाजू आहे ती वरून करायची। आणि त्याच्यावरून जे आपण बनवलेलं आहे बेसन पीठ, ते त्याच्यावरून लावून घ्यायचं, हाताने लावून घ्यायचं असं। बघा मी कसं लावते। हे बघा, मी सबंध पानाला लावून घेतलं। थोडी सुद्धा जागा मोकळी सोडायची नाही, सगळीकडे लावून घ्यायचं बाजूला असं। आता मी दुसरं पान ठेवते। दुसरं पान ठेवताना असं उलट्या बाजूने ठेवायचं, म्हणजे असं। हे बघा,
आता ह्याच्यावरून पण तशीच बेसन लावून घ्यायचं. हे दुसऱ्या पानाला लावून झालेलं आहे. आता मी तिसरं पान घेते. तरी तिसरं पान मी परत अशी ठेवते या बाजूला. असं सगळी पाने लावून झाल्यानंतर, हे बेसन पीठ लावून झाल्यानंतर ते असं फोल्ड करून घ्यायचे. हे बघा मी कसं करते बघा. पानाचे कॉर्नर आहे ते जरा फोल्ड करून घ्यायचे. त्याच्यावरही हे बेसन पीठ लावायचं आहे. हे बघा कसं लावते मी. आणि लावून झाल्यानंतर असं फोल्ड करायचं. असं त्याचा रोल करत जायचं. रोल करता करता पानाला बेसन पीठ लावत जायचं. हे बघा सबंध पान रोल करून घ्यायचं. सगळ्या पानाला हा बेसन पिठाचा हात लावा, उडावा असं. हे बघा हा रोल करून झालेला आहे. हा रोल नंतर उकडायला ठेवायचा. तुम्ही कुकरमध्ये ठेवा किंवा एका भांड्यात पाणी घालून वरून झाकण ठेवून, झाकण म्हणजे ताट किंवा ठेवून त्याच्यावरती हा रोल ठेवायचा आणि वरून घट्ट बंद करावं आणि उकडून घ्यायचे. या भांड्यामध्ये मी पाणी घालून ते उकडायला, तो रोल जो आहे तो उकडायला ठेवलेला आहे. हे बघा ह्याप्रमाणे. आणि वरून मी झाकण ठेवणार आहे. असं एक 10 मिनटं उकडायला ठेवायचं गॅसवरती. 10 मिनटं झाल्यावर झाकण काढा, गॅस बंद करा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. मस्त अशा आळूवड्या ह्या बनून तयार झालेल्या आहे. आता याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तेलात अशी भाजून घ्यायची. खुसखुशीत अशी आळूवडी बनून तयार आहे. हे बघा दिसायला मस्त असते आणि खायला पण मस्त लागते. अशी खुसखुशीत बनलेली आहे बघा.
अशीच अळूवडी तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि आवडल्यास माझा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.